चला, सेंटेन्स नंबर 38. चेंज द वॉइस सिंपल प्रेझेंट. डे नंबर 184. टुडे इज 4 फेब्रुवारी. काल आपलं लेक्चर झालं नाही 3 ला. आय वॉज देअर विथ यू. चला. चला, सांगा मला असं एखादं वाक्य. करता काम करतो. सब्जेक्ट. चला, सांगा एखादं निगेटिव्ह वाक्य. आज आपण लास्ट दिवस घेऊ निगेटिव्ह सेंटेन्सेस. उद्या मग क्वेश्चन चालू करू आपण. चला, क्वेश्चन पुन्हा निगेटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्ह मध्ये दोन्ही मध्ये घेऊ. चला. चला, लवकर लवकर सांगा मला वाक्य. करता काम करतो किंवा करतो रे काम केलं जातं, याचा निगेटिव्ह सांगा. त्याचा आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह घेऊ. चेंज द व्हॉइस. सांगा वाक्य लवकर, सांगा रे. एवढे प्रॅक्टिस होऊन पण वाक्य येत नाही तुम्हाला. आम्ही वाईट घरी आहे. मोठ्या नाहीत. आ आम्ही मोठ्याने बोलत नाहीत. अरे, मोठ्यानं बोलणे. आम्ही बोलतो. ऑब्जेक्ट कुठे आहे? सब्जेक्ट आणि वर्ब आलाय. ऑब्जेक्ट नाहीये. ऑब्जेक्ट नसल्यास चेंज व्हॉइस चेंज करता येत नाही. सब्जेक्ट नसलं तरी चालतंय, मात्र ऑब्जेक्ट पाहिजे. ऑब्जेक्ट नसल्यास मग पॅसिवाइज कसं काय होणार आहे? बाय डिफॉल्ट सगळे वाक्य ऍक्टिव्ह असतात, म्हणजे काय करता ऍक्टिव्ह असतो. मात्र पॅसिव्ह सगळे टेन्सेस ऍक्टिव्ह मध्ये असतात. आता शिक झालाय तर चालू. पॅसिव्ह साठी आता शिक सब्जेक्ट झालाय पाहिजे. हा चालू. आताच झाला चालू. हा आताच झालाय चालू. हा, माईक बंद कर. चला, सांगा रे वाक्य. तो हेल्दी फूड्स खात नाही. व्हेरी गुड. व्हेरी नाही, व्हेरी नाईस. कोणी सांगितलं वाक्य? राजवीर मोरे. व्हेरी गुड, राजवीर बोरे. मोबाईल बघायचं बंद झालं ना तुझं. चला. बघा, वाक्य बघा, यांनी सांगितलं मला. तो हेल्दी फूड्स खात नाही किंवा हेल्दी फूड खात नाही. बर, याला आपण काय करू? पॉझिटिव्ह करू. पहिले हे वाक्य निगेटिव्ह मध्ये मला सांगा. सांगा रे. ही डज नॉट Eat healthy food. ईट हेल्दी फूड. ही डज नॉट ईट हेल्दी फूड. बर, आता हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे समजण्यासाठी आपण याला काय करू? पॉझिटिव्ह मध्ये घेऊन येऊ. सांगा पॉझिटिव्ह सांगायचं. डायरेक्ट इंग्लिश मध्ये सांगा. Eats healthy सांगा. खातो. एक्सलंट. He eats healthy व्हेरी food. नाईस. बाग कोणतरी सांगितलं, हे इट सांगितलं बघा, इट. कारण का डज नॉट काढून टाकलं की इथलं येस इथं आलं बघा. तो ही इट्स. बघा हे. सॉरी. ही इट्स हेल्दी फूड. ही इट्स हेल्दी फूड.
चला, ही इट्स हेल्दी फूड. याच्यावरून काय वाटतं, हे सेंटेन्स आपल्याला ऍक्टिव्ह वाटतं की पॅसिव्ह? सांगा बरं. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता इथे पॅसिव्ह आहे सांगा. पॅसिव्ह सांगताना काय पाहिजे आपल्याला? आपल्याकडे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे, कोणतं ते बघायचं. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, वर्ब याचा अर्थ मेन वर्ब आहे. हेल्दी फूड इज युअर ऑब्जेक्ट. चला, घ्या ऑब्जेक्ट अगोदर, तिकडे आहे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. चला, काय Healthy बघ. food is eaten by him. Healthy food is eaten by him. हेल्थी नाही बरं का, हेल्दी, हेल्दी फूड. ॲमेझॉन रील बघा, तिकडे बघा. इज इटन आणि त्याच्याद्वारे बाय हिम. व्हेरी नाईस. हे काय आहे? हे पॅसिव्ह आहे. बट आपल्याला निगेटिव्हचं पॅसिव्ह पाहिजे, बरोबर आहे नाही? मग त्याला निगेटिव्ह बनवायचं. हे झालं पॅसिव्ह वाईज. बनवायचं निगेटिव्ह. Healthy काय food होईल? is Healthy food is not eaten by him. food is not eaten by him. कोणतरी इज म्हणलं बरं का चुकून. नाहीये. इज नॉट, इज नॉट इटन बाय. ज्याच्या घरातला गोंधळ ऐकेल मी त्याला काढून टाकेल बरं का. क्लास चालू असताना आजूबाजूला काहीच चालू नसलं पाहिजे. त्याच्या घरात गोंधळ आहे त्याला मी लगेच काढून टाकेल. चला, व्हेरी नाईस. चला, पुढचं वाक्य सांगा मला आता. टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला. दिला. कोण आहे गृहपाठ? गृहपाठ का म्हणता रे तुम्ही? इंग्लिश मिडियमचे मुलं होमवर्क म्हणा रे गड्यांनो. दिला नाही. वाक्य इंग्लिश मध्ये येतो, बघा मी. टीचर्स डिड नॉट दिला. कोणी वाक्य सांगितलं? ऐश्वर्या कराडे. आपलं चाललंय काय हे ठकूबाई? चाललंय का आपलं? करता काम करतो, करता काम करत नाही. सिंपल प्रेझेंट चाललंय. सिंपल पास करायला सांगितलं रे. चला, टीचर्स देत नाहीत. चला, डो नॉट गिव्ह होमवर्क टू स्टुडंट. हे वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह बघण्यासाठी पुन्हा काय करायचं त्याला? त्याला घ्यायचं पॉझिटिव्ह मध्ये. सांगा पॉझिटिव्ह काय होईल त्याचं? Teachers give Teachers homework give homework to students. to गिव्ह. व्हेरी गुड. डो नॉट काढून टाकलं. टू स्टुडंट. बर, याचं पुन्हा. आता मला सांगा ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे हा? active. याचा पॅसिव्ह बनवा. पॅसिव्ह बनवताना काय करायचं अगोदर? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट डिफाईन करायचं. जे देणार आहे ते सब्जेक्ट आहे, गिव्ह वर्ब आहे, आणि जे दिलं आहे ते, जे दिलं जातं ते काय आहे? जे दिलं जातंय ते ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्ट अगोदर. चला बनवा. Homework is Homework given to to student by teacher. होमवर्क नाही, होमवर्क इज गिवन टू स्टुडंट. हे लिहून टाकायचं आणि नंतर मग बाय टीचर शेवटी. समजलं का? सर नो? Yes. Yes, sir. हे काय झालं? पॅसिव्ह व्हॉइस. आता मला सांगा आपलं टार्गेट काय आहे? निगेटिव्ह ऍक्टिव्ह होतं, निगेटिव्ह पॅसिव्ह करायचं. चला सांगा. Homework is not given to students by teacher. हे आपलं ऑब्जेक्टिव्ह. होमवर्क इज नॉट गिवन टू स्टुडंट बाय टीचर्स. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे?
हे आपलं रिक्वायर्ड पॅसिव्ह व्हायचं आहे. हे काय होतं, ऍक्टिव्ह व्हायच होतं निगेटिव्ह मध्ये, याचं निगेटिव्ह पॅसिव्ह व्हायस हे होईल. मात्र हे आपण काय केलं, हे 2 सेंटेन्सेस यूज केले, त्याच्या मार्फत आपण इथपर्यंत आलो. चला पुढचं वाक्य सांगा. सांगा अशी वाक्य काही, चला सांगा, तुम्हाला आठवली पाहिजे वाक्य. रेग्युलरली कट नाही. रेग्युलरली कट करत नाही. वाक्य पुन्हा सांग, तुझा आवाज कटतोय. तिचे नेल्स रेग्युलरली कट करत नाही. नाही नाही, तुझं वाक्य फक्त कट करत नाही देत आहे. दुसरं सांगा कोणतरी, त्याच्याकडे रेंज नाही, तो ट्राय पण नको करू आता. दुसरा व्यक्ती सांग कोणतरी वाक्य, सांगा लवकर. दुसरा व्यक्ती वाक्य सांगा. लोक गाड्या नका सांगू आता. सुरक्षितपणे चालवत नाहीत. समजा हे वाक्य आहे, वाक्य ओरिजिनल असं असेल, पीपल डोंट ड्राईव्ह व्हेकल्स सेफली, सुरक्षितपणे. आता याचा अगोदर पॉझिटिव्ह सांगा, नंतर मग आपण समजून घेऊ त्या ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. सांगा सांगा रे, पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगा. पीपल ड्राईव्ह व्हेकल सेफली. आता सांगा मला, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. Active. ऍक्टिव्ह व्हायचं म्हणलं की काय करायचं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट काढायचं. कोणाच्याकडे गोंधळ चालला रे घरात, चला सांगा लवकर, घ्या पॅसिव्ह सांग करायचं. पॅसिव्ह करा. Vehicles are driven by people safely. व्हेरी गुड. ड्रेवन सेफली बाय पीपल, सेफ्टी लिहायला सांगितलं तुम्हाला. बाय पीपल शेवटी लिहा. व्हेकल्स आर ड्रिवन सेफली बाय पीपल, बघायचं दिसलं का. येस ऑर नो, दिसलं का नाही, दिसलं का नाही, येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. चला लिहून घ्या, इथपर्यंत लिहून घ्या, मी थांबतो. थांबा, ज्यांना जमेल ते बरोबर लिहा, नसतं मग थांबा थांबा, पूर्ण लिहून घेऊ आपण. चला चार्जिंग लावायचं मला, ते लावून टाकलं. चला हा, याचा आपला लास्ट सेंटेन्स आहे ना, तर आपलं निगेटिव्ह बनव म्हणजे काय, याचं हे ओरिजिनल निगेटिव्ह मध्ये होतं, निगेटिव्हचं निगेटिव्ह पॅसिव्हाइज होऊन जाईल. चला शेवटचं वाक्य सांगा मला. आर नंतर नॉट लिहायचंय, तेच वाक्य सांगा, रिपीट करा. हे बघा, हे इकडे असं ऍरो करतोय मी, याचा आन्सर ऍक्च्युअली इकडे असणार आहे. चला सांगा रे. Vehicles are not driven by people. Driven safely by people. बघा सांगताय तुम्ही, व्हेरी नाईस. व्हेकल्स आर नॉट ड्रिवन सेफली बाय पीपल. टू सांगा रे असं वाक्य, आपल्या दररोजच्या जीवनातलं वाक्य सांगा. काही मुले कंप्लीट करत नाही. काही मुले होमवर्क कंप्लीट करत नाहीत. झालंय वाटतं हे वाक्य, तरी पण घेऊ. चला, काही मुले होमवर्क कम्प्लीट करत नाही. डायरेक्ट आपण इंग्लिश मध्ये घेऊ. चला, सांगा मला इंग्लिश मध्ये वाक्य हे सांगा बरं.
सम स्टुडंट सांगा. Some students do not complete homework. सम स्टुडंट्स बरं का. बघा इथं तुम्हाला उच्चार सांगतो. स्टुडंट्स तर नाहीच आहे. कुठे तर मला दाखवा. सम स्टुडंट्स डू नॉट कम्प्लीट होमवर्क. सम स्टुडंट्स नाही त्या, टी सायलेंट आहे. चला, सम स्टुडंट्स डू नॉट कम्प्लीट होमवर्क और डोंट कम्प्लीट होमवर्क. कम्प्लीटो नाही, कम्प्लीटो नाही, कम्प्लीट. चला, बर याचा अगोदर काय करू आपण, पॉझिटिव्ह करू म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह का पॅसिव्ह ओळखण्यासाठी सोपं जाईल. सांगा. Some students Some complete students complete homework. हे ती परत स्टुडंट बोलले का सगळ्यांनो. स्टुडंट्स म्हणा, स्टुडंट्स. तर कशाला म्हणता रे. स्टुडंट्स म्हणा. complete homework. Some students complete homework. चला आता सांगा, ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे. active voice. बर आता सांगा याचे पॅसिव्ह करा. पॅसिव्ह करताना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट डिफाईन करा. किती सुंदर आले बघा. सांगा या ऑब्जेक्ट अगोदर. Homework is Homework is completed by some students. होमवर्क इज कम्प्लिटेड बाय सम स्टुडंट्स. रुद्र माने आलाय का. रुद्र माने आलाय का. रुद्र माने आलाय का. 3 वेळ झालं. चला पुढं. बर चला आता मला सांगा, आता रिक्वायर्ड काय होतं आपलं, निगेटिव्ह पॅसिवाइज रिक्वायर्ड होतं. याला निगेटिव्ह केलं की रिक्वायर्ड आन्सर आपली येऊन जाईल. चला सांगा. homework is not by Not completed by some students. इज नॉट कम्प्लिटेड बाय सम स्टुडंट्स. बर चला सांगा मला पुढचं एखादं वाक्य. बघा हे सम स्टुडंट्स डू नॉट कम्प्लीट होमवर्क हे ऍक्टिव्ह वॉइस सेंटेन्स आहे. याचं पॅसिव्ह वॉइसचं रिक्वायर्ड आन्सर हे आहे. मात्र हे कुठे आहे, हे रफ वर्कला जाईल तुमचं. रफ वर्कला तुम्ही असं लाईन मारून रफ वर्क करताना साईडला या ठिकाणी असे वाक्य बनवायचे आणि शेवटी आन्सर हे इथं लिहायचं. तर आता प्रॅक्टिकली आपण इकडे बनवून टाकू तुम्हाला. चला 43. आता ऍक्च्युअल आन्सर शीट मध्ये कसं करायचं तुम्हाला सांगतो. चला सांगा पुढचं वाक्य सांगा. कोण सांगतंय. शनिवारी व रविवारी तास घेतला जात नाही. वाक्य बघा. बघा व्हेरी नाईस. खूप चांगलं वाक्य सांगितलं त्याने. किती छान वाक्य सांगितलं. शनिवारी व रविवारी क्लास घेतला जात नाही. सांगा मला याचं वाक्य मला इंग्लिश मध्ये सांगा. क्लास इज नॉट कंडक्टेड ऑन सॅटरडे अँड संडे. बघा सॅटरडे अँड संडे तर सामासिक शब्द आला. याला काही घाबरू नका. याला काही घाबरायचं नाही. तुमचं मेन वाक्य कोणतं आहे. क्लास इज नॉट कंडक्टेड. मला सांगा ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे. बरं अगोदर याला काय करायचं. चला पॉझिटिव्ह लिहू. चला सांगा पॉझिटिव्ह. क्लास class is पॉझिटिव्ह सांगा रे. Class is conducted on Saturday and Sunday. Conducted on Saturday and Sunday.
मला सांगा आता याला बघून काय वाटतंय, ऍक्टिव्ह वाटतंय का पॅसिव्ह वाटतंय? passive voice, त्याच्यावरून पॅसिव्ह आहे. तर एम इज आर नंतर मेन वर थर्ड फॉर्म आले बघा, इज कंडक्टेड आलंय म्हणून पॅसिव्ह व्हायचं आहे. आता पॅसिव्ह व्हायचं आहे मात्र याच्यामध्ये काय नाही, बरं काय काय बघावं लागलं आपल्याला, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट बघावं लागेल. जे कंडक्ट केलं जातं ते काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हे काय आहे, हे वर्ब पार्ट आहे. ऑन सॅटर्डे संडे याचा अर्थ काय, याचा अर्थ याच्यामध्ये सब्जेक्ट नाहीये, बाय सब्जेक्ट आहे का. आणि जेव्हा जेव्हा सब्जेक्ट वाक्यामध्ये दिला जात नाही आणि ते पॅसिव्ह व्हायचं वाक्य असतं, अशा वेळेला आपण काय काय सब्जेक्ट घेतो सांगा मला. अशा वेळेला ऍक्टिव्ह करण्यासाठी काय सब्जेक्ट घेतो, व्हेरी गुड, दे हा सब्जेक्ट घेतो. मग चला सांगा बरं, ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य करण्यासाठी दे हा सब्जेक्ट घेऊन ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य बनवा. They सांगा. conduct class on Saturday and Sunday. कंडक्ट, व्हेरी गुड. संपदा, व्हेरी नाईस. दे कंडक्ट क्लास ऑन सॅटरडे अँड संडे. व्हेरी नाईस. आता आपलं ओरिजिनल पॅसिव्ह व्हायचं वाक्य कशामध्ये आहे, निगेटिव्ह मध्ये. आता याचा निगेटिव्ह बनवला की आपला रिक्वायर्ड आन्सर येईल. सांगा. They do They- not conduct They do class not on Saturday. conduct class and व्हेरी नाईस, बघा व्हेरी नाईस. बघा पालक लोकांना बघा किती छान सांगते लोक. दे डू नॉट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे दे डू नॉट कंडक्ट क्लास ऑन सॅटरडे अँड संडे. आता इथे माझा एक डिस्क्लेमर येणार आहे, अर्थात सशर्त आहे. डिस्क्लेमर हा सशर्त आहे. लक्षात घ्या, पालक आणि टीचर्स. मी तुम्हाला सांगतो, हे जे मुलं बोलतायत ना उत्तर देत आहेत, आता माझं चॅलेंज बघा इथं, मी तुम्हाला चॅलेंज करतो. आतापर्यंत झालेला पॅसिव्ह व्हायचा पोर्शन पॅसिव्ह व्हाईज पुरतं करतो तुम्हाला. आतापर्यंत झालेला पॅसिव्ह व्हायचा पोर्शन यांचा कम्प्लीट असेल बहुतेक, आणि यांच्यात नोटबुक घ्यायच्या आणि महाराष्ट्रातला कोणताही इंग्लिशचा टीचर घ्यायचा. आणि माझं हे चॅलेंज आहे, त्यांना एकही महाराष्ट्रातला इंग्लिशचा टीचर डिफीट करू शकत नाही त्यांच्या एवढ्या झालेल्या पोर्शन मध्ये. आय एम टॉकिंग अबाउट पॅसिव्ह व्हाईज कम्प्लिटेड पोर्शन. ओपन चॅलेंज ओपन चॅलेंज आहे. मी चॅलेंज करायला मास्टरला, समोर घेऊन या, नोटबुक यांचा वापर जाईल. मास्टरला काही चान्स नाही, कारण का ही टीचर ऑफ इंग्लिश. टीचर्स तुम्ही समजताय का, तुम्हाला टीचर्स मला कोणतरी हो द्या. टीचर्स आर यू देअर विथ मी, टीचर्स आर यू देअर विथ मी. Yes, sir. Yes, sir. समजताय का. अंधारे sir. सर, इकडं प्रवीण सर आहेत का, साने मॅडम, राजमाने मॅडम. लक्षात घ्या, जे ह्या मुलांची तयारी झाली ना, एकाही इंग्लिशच्या टीचरला हे लोक डिफीट होऊ शकत नाहीत. दॅट इज माय चॅलेंज. प्रॅक्टिकल बघा, आणा कोणताही इंग्लिशचा टीचर. याचा अर्थ इंग्लिशचा टीचर अज्ञानी आहे मला म्हणायचं नाही, मात्र आपली मुलं ही मजबूत आहेत असं मला म्हणायचं. ते अज्ञानी आहेत, ज्ञानी आहेत हे आपण कशाला म्हणायचं. त्यांनी समजून घ्यायचं की बाबा आपण यांच्या समोर आपल्याला जर काही गोष्टी येत नाहीत तर आपल्याला काय येत नाहीत त्यांनी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मात्र त्यांनी करावी का नाही करावी हे आपला उद्देश, म्हणजे हे आपलं काम नाहीये. बट आपण काय ठरवू शकतो की आपली मुलं हे स्ट्रॉंग आहेत आणि दररोजचं लेक्चर अटेंड केल्यास विद्यार्थी स्ट्रॉंग होतात, हे प्रूव्ह होऊन जाईल. समजतंय. तर लिहून घ्या सगळे लोक, प्लीज राईट डाऊन ऑल ऑफ यू. आणि कवळे सर काय करायचंय, sir. त्याला वंदे मातरम आलं पाहिजे, राष्ट्रगीत परफेक्ट आलं पाहिजे, प्रतिज्ञा तिन्ही भाषेमध्ये परफेक्ट आली पाहिजे. बरं याच्यातल्या काही गोष्टी नाही झाल्या तर मला सांगा 10 तारखेला, सर याचं एवढं झालंय, चालतंय मला. मी काय सांगितलं कालच आपल्या ट्रेनिंग मध्ये झालंय की कोणत्याही मुलाला कसलंही बर्डन द्यायचं नाही. याचा अर्थ मुलगा झोपला पाहिजे का असं पण नाही. ठीक आहे, तो जर करत नसेल सांगितलं तरी पालकांना सांगा स्पेशल मला भेटायला लावा. 10 तारखेला मी पालकांसाठी उपलब्ध आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही असे मुलं काढा की जे मुलं तुमचं सांगितलेलं वेळेवर ऐकत नाही. त्या पालकांना आपण प्रत्यक्षात बोलू, त्यांना जी काही कर्म कहाणी आहे ती सांगू
आणि मग पुढची काय ऍक्शन घ्यायची पालकांनी घ्यायची, आपण नाही घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक मुलावर इंडिव्हिज्युअल लेवलला प्रत्येक गोष्टीचं, जसं आपण आता हे राष्ट्रगीत असेल, महाराष्ट्र गीत असेल, असेंब्लीचे सर्व टॉपिक्स त्यांना परफेक्ट आले पाहिजे. नॉट ओनली असेंब्ली, ही सुरुवात आहे. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला परफेक्ट आली पाहिजे, असं आपला इथून पुढे ओरिएंटेशन असणार आहे. ठीक आहे. आणि यासाठी मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा त्या मुलांना फोकस करीन आणि त्या मुलांच्या पालकांना भेटण्याचा माझा मनोदय असेल. ज्या मुलांचे पालक येतच नाहीत, जर जमलंच माझ्या रस्त्यावर असेल तर मी त्यांच्या पालकांच्या घरी जाईल. मात्र मी चहा घेत नाही, कॉफी घेतो, ती पण काळी घेतो, काळी ब्लॅक वाली, बिना साखरेची, बिना दुधाची. ठीक आहे. जर आलोच तर माझ्या बरोबर कॉफी असते, तुमच्या घरचं फक्त पाणी लागतं. ठीक आहे. सूचना क्लिअर आहे का टीचर्स? Yes, sir. टीचर्स सूचना क्लिअर आहे का? ओके, थँक्यू सो मच. झालं का लिहून बाळांनो? मीनवाईल तुमचं लिहून झालं का? Yes, sir. Yes. उद्या Yes, आपला sir. निगेटिव्ह सेंटेन्सचं लास्ट लेक्चर असणार आहे. उद्या आपण याची 50 कंप्लीट करू. आता आजचा होमवर्क, उद्या स्कूल आहे ना सर? उद्या स्कूल असेल ना? काय चुकीचं नाही, बरोबर आहे? उद्या स्कूल असेल ना? आहेच आहे. Yes, yes, sir. ठीक आहे. उद्या चला चला. आता आजचा होमवर्क बघा. 21 पासून 43 पर्यंत, 21 पासून 43 पर्यंत काय करायचं? बरं, तुम्हाला तुमचं नावं टीचर्सला अलोकेट केले, त्याप्रमाणे ते तुम्ही उद्या होमवर्क आणा, ते टीचर्स तुमचा होमवर्क चेक करतील. ठीक आहे. त्या टीचर्सकडे तुमच्या नोटबुक जमा करायचे ऍट द टाइम ऑफ असेंब्ली. 21 to 43 हे सेंटेन्सेस असेच्या असे लिहून काढायचे. होमवर्क समजला का? येस ऑर नो? होमवर्क समजला का? येस ऑर नो? Yes. ऑल राईट, ऑल राईट. शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We Shall will we up. have- Yes, sir. We will have pause. Okay, we'll have pause. Bye bye. Pari's action केली मी, परीची ऍक्शन.